हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी गावरान पद्धतीची शेवग्याची शेंग भाजी पाहणार आहोत. तर ही शेवग्याची शेंग एकदम मस्त चमचमीत अशी तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा, मी इथं शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. त्याची थोडीशी साल काढून घेतली, पाण्यामध्ये ठेवलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. तर इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, इथं शेंगदाणे घेतले थोडे, 1 चमचाभरून तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर मसाल्यामध्ये मी घरचा काळा मसाला, हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तर इथं मी मीडियम गॅसवरती तीळ आपले छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ आपले पटकन भाजतात, त्यामुळं त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. आता आपले तीळ छान असे भाजले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे. नंतर त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेते. पहा, शेंगदाणेसुद्धा अगदी थोडे घेतलेले आहेत. तर शेंगदाणेसुद्धा छान असे आपले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा मी काढून घेतले. नंतरनं त्याच कढईमध्ये मी 1 पळी भरून तेल ओतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपलं खोबरं तळून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा मी काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये मी परत एकदा आपला उभा पातळ चिरून घेतलेला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर इथे पहा, आपला कांदासुद्धा छान असा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर यामध्येच मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे. तर लसूण, कोथिंबीर आणि आपला कांदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. नंतरनं आपल्याला ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे बाजूला. थंड झाल्यानंतरनं आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपलं खोबरं आणि शेंगदाणे आणि तीळ याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी खोबरं, शेंगदाणे आणि तीळ आपले व्यवस्थित असे वाटून घेते. इथं बघा, मस्त असे वाटून झालेले आहेत. त्याचमध्ये आपला कांदा, लसूण आणि कोथिंबीर ते सुद्धा अगदी थोडंसं पाणी घालून छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर इथं मी अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेतली. नंतरनं गॅसवरती मी परत एकदा तीच कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 पळी भरून इतकं तेल ओतलेलं आहे मी. त्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी टाकलेली आहे आणि 1 चमचा भरून जिरे घालायचे आहेत आपल्याला. जिरे मोहरी छान अशी तडतडून द्यायची. नंतरनं आपल्याला यामध्ये आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो मसाला घालून छान असं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाल्याला सुद्धा आपल्या छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं दिसतच असेल तर आपला मसाला एकदम मस्त झालेला आहे, तेल सुटलेलं आहे. तर इथं मी मसाले आपले सुके मसाले टाकून घेते. तर यामध्ये मी घरचा काळा मसाला 2 चमचे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा भरून लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. तर हे मसालेसुद्धा छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असे परतून घेतलेला आहे. इथे पहा, आता आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर या मी शेंगा धुवून घेतलेल्या आहेत. इथं आपल्याला शेंगा उकडून अजिबात घ्यायच्या नाहीत, तर अशाच घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्या शेवग्याच्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते. तर इथं मी शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतरनं इथं मी दुसरीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर यामध्ये मी साधारण 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. तर ही 6 ते 7 माणसांची भाजी आहे. त्यासाठी इथं मी 2-2.5 ग्लास भरून इथं मी मोठ्या साईजचा ग्लास घेतलेला आहे. तर यामध्ये पाणी वतून घेतलेलं आहे, अगदी गरम केलेलं आहे कडकडीत. तर यामध्ये तर इथे पहा, आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. तर इथं मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. तर अशीच आपल्याला आपली शेंग शिजेपर्यंत मस्त अशी बारीक गॅसवरती ही शेंग शिजवून घ्यायची. तर आपली शेंग मस्त अशी शिजलेली आहे. तर या पद्धतीने एकदम गावरान झणझणीत मस्त अशी ही शेंग तयार होते. तर या पद्धतीने तुम्ही ही शेंग एकदा नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात
नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.